टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 9 तारखेला आम्ही बेंगलोर येथे अभ्यास दौऱ्यासाठी निघालो। तर मुख्यमंत्री प्रशासकीय अभियान जे आहे, मुख्यमंत्री प्रशासकीय अभियान कोल्हापूर याच्या अंतर्गत माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विचाराने आणि प्रकल्प संचालक आत्मा कोल्हापूर यांच्या वतीनं आम्ही गेले 5 दिवस म्हैसूर आणि बेंगलोर या 2 ठिकाणी आहे। तर बेंगलोरमध्ये ICR HSCR जे सेंटर आहे तिथं फळबाग लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि रोपापासून ते प्रक्रियापर्यंत प्रत्येक फळाची माहिती आम्ही घेतली। आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जे म्हैसूरला सेंटर आहे, सेंटर ऑर्गॅनिक सेंटर आहे, तिथं जाऊन जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट होतात तयार, तिथं नैसर्गिक पद्धतीने शेती होती, सेंद्रिय पद्धतीनं शेती होती, त्याचा आम्ही अनुभव घेतला। आणि त्याचं पूर्ण मार्गदर्शन घेऊन आम्ही आज बेंगलोरवरून कोल्हापूरला विमानाने आलेलो आहे। तर अतिशय सुखद असा प्रवास आहे की शेतकऱ्यांना कधीही असा भेटला नाही, कधीही अनुभवायला मिळाला नाही। तर अशा ह्याचं आम्हाला भारावून आलं आणि माननीय पालकमंत्री आणि जे कोल्हापूरचे कृषी विभाग आहे, प्रकल्प संचालक आत्मा यांच्या मी आभार व्यक्त करतो। आणि कोल्हापूरमध्ये उतरल्यानंतर सुद्धा सर्व कृषी विभागच्या अधिकारी किंवा आंबेडकर साहेबांचे लोक आम्हाला स्वागतासाठी आले। खरोखर मन भारावून गेलं आणि मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। नाही, विमान प्रवास केला होता सर, परंतु आम्हाला मनापासून शेतकऱ्यांनी असं जिथं त्या शेतकऱ्यांनी विमानात पहिल्यांदा बसायला आलं नाही, त्या शेतकऱ्यांनी बसायला मिळालं, हे एवढं त्यासनी समाधान वाटलं, दुसरं काही नाही। आमदार साहेबांचं मनापासून त्यांचं आम्हाला उपकार झालं शेतकऱ्यांनी, दुसरं काही नाही। आणि त्यांचा प्रवास चांगला झाला। बेंगलोर, म्हैसूर ही सगळी आम्ही सिटी, परत त्यांच्या शाळा होत्या, परत प्रयोगशाळा होत्या त्यांच्या, त्या सगळ्या आम्ही बघितल्या। तिने आम्हाला त्यांच्या बागेत नेलं, बागेत आम्हाला फळबागेत सगळं तिने दाखवलं, सगळं लावलेले होती झाडं, परत आंबं लावलं होतं, चिक्कू होतं, परत सीताफळची झाडं होती, त्यांच्यावर आम्हाला सगळं गाईड केलं तिने, त्यांच्या साहेबांनी। आणि झालं, त्यांनी चांगलं केलं आमच्यासाठी। उगाच का, माझं नाव गजानन भीमराव शिनवी, राहणार सोनारवाडी, तालुका भुदरगड। शेतकऱ्यांचं सगळ्यांच्या मनापासून माझं सबसे स्वागत। तिथं जे फूड प्रोसेसिंग म्हणजे काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे तिथं बऱ्यापैकी सांगण्यात आलं। त्याच्यानंतर म्हैसूरमध्ये जे नैसर्गिक शेती आहे, म्हणजे नैसर्गिक शेती ज्यामध्ये आपले रासायनिक काही कीटनाशकं किंवा काही खतं म्हणजे न वापरता शेती केली जाते, त्याबद्दल तिथं म्हैसूरमध्ये सांगण्यात आलं। एवढंच की जे आपलं प्रशासन आहे कोल्हापूर जिल्ह्याचं, त्या शेतकऱ्यांना म्हणजे विमान प्रवास केला हा शेतकऱ्यांचा एक आनंद वेगळा आहे ह्यामध्ये, बाकी काही नाही। की शेतकऱ्यांना इतर वेळी नेलं जाते पण असं नाही, पण ह्यावेळी वेगळा अनुभव आला की जेणेकरून हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।